नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, तुमच्या समोर जी.आर. आहे, पाहू शकता जी.आर. काय सांगतोय। एकूणच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग दिनांक 16 जून 2026। बघा, शासन परिपत्र काय सांगतोय। राज्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा किंवा कार्यशाळा इत्यादीमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्यापूर्वी सदर थकबाकीची रक्कम संबंधितास नियमांप्रमाणे देय आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी शासनाची मान्यता घेण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 13 सप्टेंबर 2022 या शासन परिपत्रकाप्रमाणे सूचना निर्गमित केलेल्या आहेत। या नियमित वेतन व थकीत वेतन अदा करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता येण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे अधिकार प्रदान करण्यात येत आहे। दुसरा आहे वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेतील क्रमांक 4 नियम 39 ब टीप 4 व टीप 5 मधील या तरतुदीनुसार अधिकाराचा वापर करण्यास सक्षम असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी मुंबई शहर व उपनगर यांना थकीत वेतन अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा परिषद यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून थकीत वेतन निधी वितरित करावा। चौथा आहे मुंबई शहर किंवा उपनगर यासाठी जिल्हा अधिकारी यांनी लेखा अधिकारी म्हणजे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील सहाय्यक लेखा अधिकारी अथवा जिल्हा अधिकारी कार्यालयातील लेखा अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून थकीत वेतन प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी। पाचवा आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतनाची थकबाकी अदा करण्यापूर्वी ही थकबाकी संबंधितांना नियमांप्रमाणे देय आहे किंवा नाही याबाबत संदर्भ क्रमांक 3 येथे निश्चित केलेल्या तपासणी सूचीप्रमाणे तपासून खात्री करूनच थकबाकी अदा करण्यात यावी। यामध्ये न्यायालयीन निर्णयामुळे दिल्या जाणाऱ्या थकबाकीच्या प्रकरणाचा सुद्धा या ठिकाणी समावेश असेल। तसेच इतर कारणामुळे दिली जाणारी थकबाकीची प्रकरणे सुद्धा समाविष्ट आहेत। यापूर्वी ज्या प्रकरणात थकबाकीची रक्कम अदा केलेली आहे व ती रक्कम नियमांप्रमाणे अदा करण्यात आली आहे किंवा कसे याबाबतची सविस्तर तपासणी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणे यांचे विशेष पथकाने तपासणी करून त्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास 90 दिवसात द्यावा। जर नियमबाह्यरित्या थकबाकीची रक्कम किंवा इतर लाभ अदा करण्यात आले असेल तर संबंधिताकडून थकबाकीच्या रकमेची किंवा देण्यात आलेल्या इतर लाभाची वसुली या ठिकाणी करण्याची कार्यवाही आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणे यांनी करावी। सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। बघा, एकूणच अशा पद्धतीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।